नमस्कार, मी अजय धुळे. मी निगडी येथून आलेलो आहे. माझ्या मिसेसने इंस्टाग्रामवर पाहिलं होतं की DFF बद्दल तिला माहिती मिळाली आणि तिने जस्ट मला म्हटले की आपण ह्याचा प्रयत्न करून बघायचं का. तर आत्तापर्यंत तरी कोणी सगळ्यांनी असं सांगितलं की डायबिटीज कधी हा रिव्हर्स होत नाही. डायबिटीज जो आहे तो तुम्हाला आयुष्यभरासाठी आहे. तर म्हटलं आपण एकदा प्रयत्न करायला नक्कीच काय हरकत नाही. तर मार्चमध्ये आम्ही DFFला जॉईन झालं. मार्चपासून तिची ट्रीटमेंट जी चालू केली आहे त्यावेळेस तिचं ॲव्हरेज शुगर होती 7.1, जी आता 4 महिन्यामध्ये जवळपास 6.1 पर्यंत आलेली आहे. आणि त्याच्यात तिचं हे सगळं करत असताना गोळी मात्र कुठलीच तिला चालू नव्हती. की आपण जे म्हणतो की शुगर जी डाऊन होती ती गोळ्यांमुळे, तर ही शुगर गोळ्यांमुळे न डाऊन होता DFFची जी जीवनपद्धती त्यांनी अनुसरायला सांगितली, त्यांनी त्याच्यामध्ये जे चेंजेस करायला सांगितले आपल्या जेवणामध्ये, आपल्या रोजच्या आहारामध्ये, आपल्या एकंदर लाईफस्टाईलमध्ये, हा त्याचा सगळा परिणाम आहे. तर हे DFFचं हे नक्कीच चांगलं काम आहे की समाजामध्ये जो जास्तीत जास्त डायबिटीस सध्या आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यातून लोकांना बाहेर काढायचं आणि एक निरोगी आयुष्य जगायला सुरुवात करायची. भाग्येश सरांचं खरोखर असे आभार आहे की त्यांचं हे नुसतं डायबिटीससाठी नाही तर माणसाने आयुष्य कसं जगलं पाहिजे हे त्यांच्या लेक्चरमध्ये ते सांगतात. आपल्याला एक आदर्श, आपल्याला एक लाईफस्टाईल सांगतात की आपलं आयुष्य आपण कसं जगायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे पुढे नुसतं डायबिटीजमधून बाहेर यायचं नाही तर उर्वरित आयुष्य जे आपलं जे आहे ते निरोगी आपण कसं राहायचं आणि आपण समाजाला काय देऊ शकतो आपल्याकडचं ते जास्तीत जास्त कसं देत राहायचं, त्याचा एक भाग्येश सरांनी खरोखर एक चांगला आदर्श आपल्यापुढे घालून दिलेला आहे. आणि खरोखर असं म्हणता येईल की आपल्याला प्रत्येकाला देव बघायला मिळत नाही, पण भाग्येश सरांच्या रूपाने खरोखर देवा आपल्याला समोर आलेला आहे की जो आपल्याला मोठ्या आजारामधनं बाहेर काढू शकतो. भाग्येश सर, खरोखर धन्यवाद.